सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत प्रचार करणारे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला। बारामतीच्या उंटवडी सुपे गावात युगेंद्र पवारांना मराठा तरुणांनी आरक्षणावरून जाब विचारला। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गाव भेट दौरे करू नये असा इशारा त्यांनी दिलाय। संजय राऊतांवर मंत्री दादा भुसेने मालेगाव कोर्टात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होते। मालेगाव कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध राऊतांनी जिल्हा कोर्टात धाव घेतली। जिल्हा कोर्टाने मालेगाव कोर्टाच्या निर्णयाला 6 मार्चपर्यंत स्थगिती देत राऊतांना दिलासा दिला होता। त्यामुळे आज जिल्हा कोर्ट काय निर्णय देतं त्यावर खटल्याचं भवितव्य ठरेल। शिवसेना नेते अद्वै हिरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। रेणुका सूतगिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत। सोमवारच्या सुनावणीवेळी पोलीस अधिकारी कोर्टात हजर झाले नव्हते, त्यामुळे ही सुनावणी आज होणार आहे। आजच्या सुनावणीत अद्वै हिरे यांच्या जामिनाबाबत भवितव्य ठरणार आहे। अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ठाकरे गट आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल। या आधीच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावत 2 आठवड्यात म्हणणं मांडायला सांगितलं होतं, तर कोर्टाने दिलेल्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांनी अवमान केल्याचे सांगत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी केली होती। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल 8 तास चौकशी केली। अनिल देसाईंनी पक्षनिधी काढून घेतल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता। या प्रकरणी चौकशी करण्यात आली। निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना घोषित केल्यानंतर त्यांनी हा आरोप केला होता। ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात 4 तास चौकशी झाली। साळवी यांची पत्नी आणि मुलाचीही चौकशी करण्यात आली। आतापर्यंत आपण सर्व माहिती दिली आहे, मात्र कितीही त्रास दिला, दबाव टाकला तरी आपण ठाकरेंशीच एकनिष्ठ राहणार आहोत असं साळवींनी यावेळी सांगितलं। शेतकरी आज पुन्हा दिल्लीत दाखल होणार आहेत। बस ट्रेनचा वापर करून शेतकरी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख सीमांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे। सीएनजीच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली। महानगर गॅसनं सीएनजीचे दर प्रति किलो 2.5 रुपयांनी कमी केलेत। आजपासून हे नवे दर लागू करण्यात आलेत, त्यामुळे आता मुंबईमध्ये महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलो 73 रुपये 50 पैसे इतकी असेल। पीएनजीच्या दरात मात्र कोणताही बदल केलेला नाही। मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे। प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेवरून या 2 वंदे भारत ट्रेन वाढवण्यात येतील। तसंच देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळं विस्तारित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळांच्या विकास कामांसाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत। कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे। या कामाचं उद्घाटन 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे।